आज बॉलिवूडचा ही मॅन काळाच्या पडद्याआड गेला. पंजाबच्या साहनेवालमधील एका हेडमास्टरचा हा मुलगा धर्मसिंग देओल फिल्मफेअरची एक जाहिरात बघून मुंबईत आला आणि उपाशीपोटी दिवस काढून सुपरस्टार झाला. ही गोष्ट जगजाहीर आहे. पण धर्मेंद्र म्हणजे फक्त मारझोड नव्हे, हा तोच आशिक होता ज्याने शोलेच्या सेटवर हेमा मालिनी सोबत रोमॅन्टिक सीन वाढवण्यासाठी लाईट बॉयजना पैसे चारले होते. एकीकडे हे वेडसर प्रेम तर दुसरीकडे पहिली पत्नी प्रकाश कौर आणि मुलांच्या दुरावल्याचे दुःख. आयुष्यभर दोन कुटुंबाच्या कात्रीत सापडलेला हा माणूस पडद्यावर 50 गुंडांना लोळवायचा, पण खऱ्या आयुष्यात आईच्या आठवणीने आणि मुलांच्या दुराव्याने लहान मुलासारखं रडायचं. मधल्या काळात ते राजकारणातही गेले. गायब खासदार म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली, पण तिथे त्यांचे काय मन रमलेच नाही. त्यांना अभिनयासाठी फिल्मफेअर कधीच मिळाला नाही, पण प्रेक्षकांच्या मनाचे आणि प्रेमाचे अचीवमेंट मात्र भरभरून मिळाले. शेवटच्या काळात फार्म हाऊसवरती निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला शोधण्याचा, आतून हळव्या पण वरून पोलादी दिसणाऱ्या या ही मॅनला आणि त्याच्या निरागस हास्याला भावपूर्ण श्रद्धांजली.